नमस्कार मंडळी. तर छान असं रात्री नवरीचं वेलकम केलं होतं. आता सकाळी आम्हाला वाटलं की हळद होईल. आमच्या इकडे ना सासरी सुद्धा एक हळद होते, पण त्यांच्या तिकडे ती पद्धत नाहीये. त्यांच्या तिकडे ना डायरेक्ट मग देवाच्या दर्शनाला जातात. तर नवरी नवरदेव आणि त्यांचे सासू सासरे ते गेले होते तुळजापूरला दर्शनाला. आणि तिच्या सासरच्यांचं म्हणणं होतं की ज्या काही नवरीसोबत कलवऱ्या येतात ना, त्यांनी सर्व स्वयंपाक भांडे कपडे वगैरे करायचे असतात नवरीवरचं. तर मग आम्ही पण म्हटलो की आमच्या इकडे अशी काही पद्धत नाहीये. म्हटलं आमच्या इकडे साधं पाहुण्यांना ग्लास सुद्धा उचलू देत नाही. तरी सुद्धा आम्ही त्यांना स्वयंपाक करू लागलो, भांडे सुद्धा घासले आणि आम्हाला खरंच खूप हसू येत होतं. म्हणजे वेगळीच पद्धत आहे बरं काही. तुळजापूरवरून आल्यावर लगेच त्यांनी सत्यनारायणची पूजा ठेवली होती. तोपर्यंत म्हटलं आपण सर्व भांडे वगैरे लावून द्यायचे, कारण की नंतर तिला टेन्शन नको. कसं आपल्याला सुचत नाही ना लगेच कुठं काय ठेवायचं. बेड वगैरे म्हणा, कपाट वगैरे, आणि तिचे कपडे सुद्धा आम्ही लावून दिले. म्हटलं तिला त्रासच नको. हा सोफा तर खूपच मोठा होता बरं का, आणि मस्तही होता, मऊ मऊ. त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी रात्रीचं जेवण बनवलं होतं, गोड पोळींचं. नवरीला सोडून रडत रडत आम्ही आमच्या घरी आलो. चला बाय.